गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज फॅट टू फिट सिरीजचा तिसरा दिवस आहे. तर सकाळी असे निसर्गरम्य वातावरणात उठायला मित्रांनो नशीब लागतं. त्याच्याकडे गावाकडे राहावं लागतं. तरी तुम्ही पाठीमागे पक्ष्यांचा आवाज किती मस्त येतोय बघा. तरी आपण उठून आल्यानंतर फ्रेश होतोय. फ्रेश झाल्यानंतर आपण आंघोळ करणार आहोत मित्रांनो. आंघोळ हे आपण थंड पाण्यानेच करणार आहोत. तर थंड पाण्याचे असे भरपूर सारे असे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. त्याच्यात मुख्य म्हणजे आपल्या केस आणि त्वचेसाठी खूप महत्त्वाचे फायदे आहेत थंड पाण्याचे. मेन आज आणखी जर आपण वर्कआउटनंतर थंड पाण्याने आंघोळ करत असेल तर आपले जे मसलमध्ये सुधार आलेले असते, मसलमध्ये सोरनेस असतो तो पण रिलॅक्स होतो आणि मसलला रिलॅक्स भेटते. थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर मित्रांनो आपले ब्लड फ्लो पण खूप मस्त होतो आणि ब्लड फ्लो जर व्यवस्थित झाला तर तुम्हाला माहिती न्यूट्रिशन पण आपल्या बॉडीला व्यवस्थित भेटतं आणि त्याचबरोबर मानसिक फोकस वाढून दिवसभर अधिक ॲक्टिव्ह राहण्यास मदत करतं. तर असे भरपूर सारे थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आहेत मित्रांनो. तरी तुम्ही पण ट्राय करा. आंघोळ झाली आपली आता मित्रांनो. आंघोळ करून पूर्ण आवरून घेऊ आणि मेन म्हणजे आपले एम्प्टी स्टमक ब्लॅक कॉफी घेऊ. ब्लॅक कॉफीचे पण एम्प्टी स्टमक आपले घेण्याचे फायदे म्हणजे मेटाबॉलिझम फास्ट होते. कॉफी घेऊन आपण आलो आता शॉपमध्ये. तर शॉपमध्ये रेग्युलरप्रमाणे थंडाई बनवली. आता आपण जाऊ जिमवरती. हे बघा जिमचं कसं निसर्गरम्य वातावरण आहे. तरी तुम्ही पण लवकर जिम सुरू करा मित्रांनो, कारण की परफेक्ट वेळ येण्याची वाट बघत बसू नका. जिमची सुरुवात करा, बाकीचं सगळं हळूहळू जुळून येईल. चला तर आता जिमचा टायमिंग होत आलेला आहे. आता शॉपवरती पहिली मील घेऊ. ओट्स मिल, ज्याच्यामधून भेटते 25 ग्रॅम प्रोटीन. हे बघा मित्रांनो, एक ॲनाबॉलिक दिलं आहे, एक गेन्स दिलं आहे, एक मायट्रोटेक, शिलाजीत, अल्पिनो ओट्स आहे, सॉरी पिंटोला ओट्स, एक MDचं कार्नेटाईन आहे, एक JNCचं कार्नेटाईन, इग्नायटर आहे प्री वर्कआउट, JNCचं मेगामिन आणि वेलकोडचं क्रिएटिन. एवढा स्टॉक दिलेला आहे. आपले केशव आपले सर आहेत. हे बघा कशी बॉडी त्यांनी स्टॉक चाललेला आहे. ते तुम्हाला पण स्टॉक पाहिजे असेल तर श्री न्यूट्रिशनला व्हिजिट करा. ही आहे मित्रांनो आपली दुसरी मील, एग मील, त्याच्यामध्ये 30 ग्रॅम प्रोटीन. ही मील आहे आपली तिसरी मित्रांनो, प्री वर्कआउट मील. त्याच्यानंतर आपण जिमला आलो. जिमला L-Arginine घेतली. L-Arginine घेऊन प्री वर्कआउट घेतले आणि आता आपण वर्कआउट स्टार्ट करणार आहोत. तर चला, आज आपण वर्कआउट करणार आहोत शोल्डर आणि ॲप्स. त्यामध्ये आपण शोल्डरचे वर्कआउट आधी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ॲप्सचे वर्कआउट. तरी मित्रांनो, शोल्डर वर्कआउट सुरू करण्यापूर्वी प्रॉपर वॉर्मअप खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला वॉर्मअपमध्ये बेटर परफॉर्मन्स आणि बेटर मसल कनेक्शन हवं असेल तर वॉर्मअप कधीच स्किप करू नका. फक्त 5 मिनिटांचा वॉर्मअप तुमचा पूर्ण वर्कआउट अधिक इफेक्टिव्ह करू शकतो. शोल्डर वर्कआउटची सुरुवात आपण ओव्हरहेड डंबेल प्रेसने करत आहोत. ही एक्सरसाइज शोल्डरच्या ओव्हरऑल साईज आणि स्ट्रेंथसाठी खूप इफेक्टिव्ह आहे मित्रांनो. फ्रंट आणि साईड डेल्टवर चांगला रोल येतो. ह्या एक्सरसाइजमुळे शोल्डर अधिक ब्रॉड होतात आणि स्ट्रॉंग दिसायला मदत होते. डंबेल्स वापरल्यामुळे दोन्ही बाजूंना इंडिपेंडंट काम करावं लागतं. त्यामुळे मसल बॅलन्स सुधारते. जर तुमचा गोल स्ट्रॉंग आणि वेल डेव्हलप शोल्डर बनवायचा असेल मित्रांनो तर ओव्हरहेड डंबेल प्रेस ही एक्सरसाइज पहिली नक्की इन्क्लूड करा तुमच्या वर्कआउटमध्ये. तुम्हाला परफॉर्मन्स आणि शोल्डरच्या साईजमध्ये नक्कीच रिझल्ट चांगला भेटेल. तर शोल्डर प्रेस झाल्यानंतर आपण दुसरी एक्सरसाइज घेत आहोत, लॅटरल रायजेस. ही एक्सरसाइज मुख्य म्हणजे साईड डेल्ट्स म्हणजेच लॅटरल डेल्टॉइड डेव्हलप करण्यास खूप मदत करते मित्रांनो. स्ट्रॉंग साईड डेल्टमुळे शोल्डर अधिक वाईड आणि कॅप्ड दिसतात, ज्यामुळे व्ही ट्रॅपर लुक तयार व्हायला मदत होते. या एक्सरसाइजमध्ये मुख्य टार्गेट लॅटरल डेल्टॉइड असतो, पण ट्रॅप्स आणि फ्रंट डेल्टसुद्धा थोड्या प्रमाणात यात काम करतात. त्याच्यानंतर आपण दुसरी एक्सरसाइज करत आहोत, जी असणार आहे आपल्या रिअल डेल्टसाठी. आणि त्याच्यानंतर आपण घेतो आहे फ्रंट रायजेस. ही एक्सरसाइज मुख्य म्हणजे शोल्डरच्या फ्रंट डेल्टसाठी वापरली जाते. त्याच्यामध्ये शोल्डरच्या पुढच्या भागाला टार्गेट केलं जातं. स्ट्रॉंग फ्रंट डेल्टमुळे शोल्डरला अधिक फुल आणि डिफाईन लुक मिळतो. तरी तुम्ही पण ह्या एक्सरसाइज ट्राय करा मित्रांनो. आणि आपण शोल्डरची लास्ट एक्सरसाइज घेणार आहोत, सरक. ते घेणार आहोत आपण स्मिथ मशीनवरती. स्मिथ मशीनवरती घेण्याचे मेन फायदे म्हणजे आपली शोल्डरची जी मुवमेंट असते ती स्टेबल राहते.
आणि स्टेबल राहिल्यामुळं आपल्या स्ट्रॅपवर चांगला फोकस करता येतो. सरक करताना शोल्डर सरळवर उचला, रोल जास्त करू नका, त्यामुळे मसल ॲक्टिवेशन अधिक चांगला होतो. आता शोल्डरचे वर्कआउट झाल्यानंतर आपण घेणार आहोत ॲप्सचे 3 ते 4 सेट. तर चला ॲप्स घेऊ. ॲप्स वर्कआउटमध्ये आपण पहिले एक्सरसाइज करत आहोत बेंच लेग रायजेस. ही एक्सरसाइज मुख्य म्हणजे लोअर ॲप्सला टार्गेट करते. स्ट्रॉंग ॲप्स आणि कोर बनवण्यासाठी ही खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. यामुळे कोर स्टेबिलिटी वाढते, बॉडी कंट्रोल इम्प्रूव्ह होतो आणि एक्सरसाइजमध्ये परफॉर्मन्स बेटर होतो. दुसरी एक्सरसाइज आपण करत आहोत साईड टू साईड लेग रायजेस. ही एक्सरसाइज मुख्य म्हणजे ऑब्लिक आणि साईड ॲप्सला टार्गेट करते. या मुवमेंटमुळे ॲप्सवर वेगळ्या अँगलने टेन्शन येतो. यानंतर आपण मशीन ॲप्स क्रंचेस करणार आहोत. त्याच्यामध्ये अप्पर ॲप्स आणि पूर्ण ॲबडोमेनला व्यवस्थित टार्गेट केलं जातं. मशीन वापरल्यामुळे ॲप्सवर कंट्रोल रेजिस्टन्स मिळतो, त्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्शन अधिक चांगला होतो. आता ही मशीन मारून झाल्यानंतर आपण मारणार आहोत मशीन लेग रायजेस. या एक्सरसाइजमध्ये लोअर ॲप्सला मेन टार्गेट केलं जातं. लोअर ॲप्सवर डायरेक्ट टेन्शन येत असल्यामुळे कोर अधिक स्ट्रॉंग होण्यास मदत होते. यामुळे ॲबडोमिनल स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी आणि बॉडी कंट्रोल इम्प्रूव्ह होतो. तर ही आहे आपली लास्टची 30 ग्रॅम प्रोटीन मील.